नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे रसम. मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. मी कशा पद्धतीने बनवते याची मी डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बनवायला घेऊया. मी इथे पाऊण ग्लास तूर डाळ घेतली आहे कुकरच्या डब्यामध्ये. ती 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये मी छोटे 2 ग्लास साधारण पाणी टाकले आहे. नंतर त्यामध्ये 2 मोठे मी टोमॅटो कट करून टाकले आहेत. नंतर हळद टाकली आहे. 1 डब्बा तयार आहे कुकरचा. नंतर दुसऱ्या डब्यामध्ये मी 2.5 ग्लास छोट्या ग्लासने तांदूळ घेतले आहेत. ते पण मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यामध्ये मी साधारण छोट्या ग्लासनं 3.5 ग्लास मी पाणी टाकले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मी कुकरला डबे ठेवून दिले आहेत. हे अशा पद्धतीने मी कुकरमध्ये पाणी टाकले आहे. नंतर त्यामध्ये मी अगोदर डाळीचा डब्बा ठेवला, नंतर मी तांदूळाचा डब्बा ठेवला आणि 4 शिट्ट्या होऊन दिल्या. इथे मी गूळ आणि चिंच भिजू टाकली आहे. आता मसाला बनवून घेऊया. मी इथे 1 कांदा कट केला आहे. त्यामध्ये 1 मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता टाकले आहे आणि बारीक करून घेतले आहे. हे पहा, रसमचा मसाला तयार आहे. इथे कुकर पण तयार झाला आहे. शिजला गेला आहे भात. डाळ पण शिजली गेली आहे. आता आपण काढून घेऊया. हे पहा, मस्त असा शिजला गेला आहे भात. विक्सच्या साहाय्याने फेटून घेऊया डाळ. नंतर इथं गूळ आणि चिंचेचं पाणी टाकून घेऊया डाळीमध्ये. आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण, जिरे, कढीपत्ता फोडणी केली आहे टाकून. नंतर त्यामध्ये मी मसाला टाकला आहे. जे वाटलेला मसाला आहे तो टाकला आहे आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत मी परतून घेतला आहे. साधारण मी 5 मिनिट परतून घेतला आहे. त्यामध्येच मी थोडी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर टाकून चांगला 2 मिनिट आणखी परतून घेतला आहे. त्यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि सांबार मसाला टाकला आहे आणि चांगलं 2 मिनिट मी परतून घेतले आहे. हे पहा, अशा प्रकारे. नंतर त्यामध्ये मी शिजवलेली डाळ टाकली आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं. मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि रसम हे पातळच असतं. हे पहा, अशा पद्धतीने मी बनवलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून याची उकळी काढून घ्या. हे पहा, मस्त असं तयार आहे रसम. चवीला एकदम मस्त झालेलं होतं.
हे पहा मस्त असं तयार आहे रसम आणि त्यासोबत राईस. मस्तच. एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मस्त रसम राईस तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.